हॅलो स्टुडंट. अविकारी शब्द म्हणजेच अव्यय की ज्याच्यामध्ये बदल होत नाही. जर तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर नसेल तर आधीचे व्हिडिओ नक्की चेक करा. या व्हिडिओमध्ये आपण उभयान्वयी अव्यय याचा मुख्यत्वे बघणार आहोत आणि अव्ययांचे सगळे प्रकार आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. तरी पण प्रत्येक अव्यय सेपरेटली आपण बघणार आहोत. अव्ययांचे प्रकार आहेत क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या अव्ययांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. इंग्लिशमध्ये आपण त्यालाच कंजंक्शन म्हणत असतो. त्या दोन शब्दांना जोडणारी जी उभयान्वयी अव्यय आहेत तिचे काही उदाहरणं बघूयात. पहिलं आहे राम आणि लक्ष्मण भाऊ भाऊ होते. आता राम आणि लक्ष्मण हे दोन नावं झाले. या नामांना कशाने जोडलं गेलं आहे? आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडलं आहे. स्वामी विवेकानंद व रवी वर्मांची भेट होते. आता स्वामी विवेकानंद हे एक नाम झालं आणि रवी वर्मा दुसरं, आणि हे दोन कशाने जोडले गेले तर व या उभयान्वयी अव्ययाने. शहाणपण अथवा वेडेपण हे ठरवायचे कोणी? आता शहाणपण आणि वेडेपण हे दोन्ही विशेषण कशाने जोडले गेलेले आहेत तर अथवा या उभयान्वयी अव्ययाने. बटाटे किंवा कांदे काहीही आण, किंवा हे काय आहे या ठिकाणी उभयान्वयी अव्यय. चहा वा कॉफी जे तयार असेल ते दे. तर वा या शब्दामुळे काय झालेलं आहे की दोन वेगळे शब्द किंवा दोन वेगळे नाम हे जोडले गेलेले आहेत. म्हणजे वा काय झालं? उभयान्वयी अव्यय. आता बघूयात की दोन वाक्यांना जोडणारी उभयान्वयी अव्यय कुठली. आधी आपण दोन शब्दांना बघितली होती. कुष्ठरोग कोणत्याही प्राण्याला होत नाही, त्यामुळे त्यावर संशोधन करणे कठीण आहे. ठीक आहे. तर त्यामुळे या शब्दामुळे दोन वाक्य जोडले गेलेले होते. 8-10 फुटांच्या लांबीची झोपडी आणि मैलोनमैल पसरलेले अंगण. तर या ठिकाणी दोन वाक्य जोडले गेलेले आहेत. जसं काल मी तुम्हाला मराठीचा एक पाठ शिकवला आणि आज मी तुम्हाला इतिहासाचा दुसरा पाठ शिकवणार आहे. तर यामध्ये काय झालं की आणि या शब्दामुळे आणि हे उभयान्वयी अव्यय वापरून मी दोन शब्द दोन वाक्य जोडलेले होते. ओके. पुढचं वाक्य बघूया. आभार मानले व भेटीची इच्छा व्यक्त केली. आता आभार मानले या ठिकाणी एक वाक्य संपलं आणि व या शब्दामुळे दुसरं वाक्य जोडलं गेलेलं आहे. काही तिथल्या आठवणी सांगायचे पण मी अडाणी. तर पण या शब्दामुळे काय झालंय? दोन वाक्य जोडले गेले. म्हणजे पण हे एक उभयान्वयी अव्यय आहे. सारेच कोलंबस नाही होत, परंतु काही कवी चित्रकार होतील. परंतु याच्यामुळे दुसरं वाक्य पण त्याच्यामध्ये जोडलं गेलेलं आहे. टेक्स्टबुक वाचा आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या वाक्यांमध्ये उभयान्वयी अव्यय आहे आलेला आहे त्याला अंडरलाईन करून ठेवायची आणि वरती त्याला हेडिंग द्यायचं उभयान्वयी अव्यय म्हणून. ठीक आहे. तर जे लेसन आपले शिकवून झालेले आहेत त्याच्यातले सुद्धा उभयान्वयी अव्यय शोधायचे आणि जे लेसन शिकवायचे आहेत त्याच्यात पण बघा. त्यानिमित्ताने लेसन पण वाचणं होतील. तुमच्या टेक्स्टबुकमधनं शोधलेले 5 उभयान्वयी अव्यय असे लिहायचे की ज्याच्यामुळे दोन शब्द जोडले गेलेले आहेत आणि 5 उभयान्वयी अव्यय असे लिहायचे की ज्याच्यामुळे दोन वाक्य लिहिले गेलेत. तुमच्या नोटबुकमध्ये हे लिहायचं आहे. ओके.